नमस्कार मंडळी, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे कारण त्याला बोलता येतं, लिहिता आणि वाचता येतं. पण जर तुम्हाला बोलण्यातच अडचण असेल तर तुम्ही तुमचं संभाषण इतरांपर्यंत नीट पोहोचवू शकत नाही. आज आपण एका अशा तरुणाची अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत, ज्याने याच बोलण्याच्या अडचणीवर मात करत स्वतःला घडवले. ही कथा आहे आदित्य तुपे यांची, ज्यांनी स्वतःसोबतच्या लढाईत विजय मिळवला. 2009 पासून ते आजपर्यंत त्यांनी 1250 पेक्षा जास्त इव्हेंट्स एक प्रोफेशनल अँकर म्हणून होस्ट केले आहेत. ही गोष्ट प्रेरणा, जिद्द आणि आत्मविश्वासाची आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात आणि आदित्यच्या प्रवासात हेच सिद्ध होते. आदित्य तुपे सर्वसाधारण बोलताना फंबल करायचे, बोबडी वळायची, कधी भरभर तर कधी सावकाश बोलायचे. त्यामुळे त्यांचे बोलणे इतरांना नीट कळत नव्हते. याचा परिणाम म्हणून त्यांची समाजात चेष्टा, थट्टा आणि मस्करी व्हायची. सुपारी थुकून बोल, अरे कहना क्या चाहते हो भाई, एक एक घास चावून चावून खात जा, अशा कमेंट्स त्यांना ऐकाव्या लागायच्या. लोकांसाठी जरी हा चेष्टेचा विषय असला तरी आदित्यसाठी तो एक मोठा अपमान होता. रोजचा हा अपमान त्यांनी आयुष्यभर सहन करावा लागेल असे त्यांना वाटू लागले. रोज मरे त्याला कोण रडे अशी त्यांची अवस्था झाली होती. 1857च्या उठावाच्या वेळी जसे ब्रिटिश जुलूम जबरदस्ती मोडून काढण्यासाठी तात्कालिक कारण होते, तसेच तात्कालिक कारणाची कानफटीत आदित्यच्या बसली आणि तिथून त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली. हा संघर्ष समाजाविरुद्ध नसून स्वतःविरुद्ध स्वतःचाच होता. एकदा ते मित्रासोबत गाडीवरून जात असताना त्यांना फोन आला. आजूबाजूला ट्रॅफिक असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्याच्या प्रॉब्लेममुळे समोरच्या व्यक्तीला त्यांचे बोलणे नीट कळले नाही. फोनवरील व्यक्ती हसत हसत त्यांना म्हणाला, बाबा तू एकतर हळूहळू बोल किंवा तुझ्यासोबत जो मित्र आहे त्याला सांग तुला काय बोलायचंय, मग तो मला सांगेल की तुला काय सांगायचे म्हणून. आणि जमलं तर हे झाल्यावरती वाटीभर पाण्यात जीव देऊन टाक. ही वाक्य त्यांच्या खूप खोलवर रुतले. घरी जाऊन त्याने विचार केला की एकतर आयुष्य संपवून टाकावे किंवा टीका करणाऱ्यांपासून लांब निघून जावे. त्या रात्री त्यांना त्यांच्या बेडरूममधील छताला लटकणारा फॅन दिसत होता. त्यांना वाटत होते की ही त्यांची शेवटची रात्र असावी. पण मरून काय मिळणार, टीका करणारे जिंकणार, हे लक्षात आल्यावर त्याने ठरवले की आपण येथून बाहेर पडायचे. वयाच्या 22व्या वर्षी आदित्यने चांगलं बोलायला शिकवणारे लोक शोधायला सुरुवात केली. त्यांना 3 महत्त्वाचे मार्गदर्शक मिळाले: नाशिक रेडिओ मिर्चीचे आर.जे. भूषण भटकरी, रेडिओ सिटीचे आर.जे. रुचा आणि अँकर अमित उपाध्याय. या तिघांना भेटून आदित्यने आपली अडचण सांगितली. त्यांनी आदित्यला बोलण्यातले काही तंत्र, काही बेसिक गोष्टी सांगितल्या, जसे की स्वर आणि शब्द यातला फरक काय असतो, बोलण्याचे काही व्यायाम आणि मराठी भाषेतील शब्दांचा, उदाहरणार्थ न बाणाचा, न नळाचा, श षटकोनाचा आणि श शहामृगाचा योग्य उच्चार कसा करायचा हे शिकवले. भेटले कोण आणि मिळाले कोण यातला फरकही त्याने समजावून सांगितला. साधारणतः 6 महिने आदित्यने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली. अक्षरशः स्वतःला घासून काढले. ते रोज तासनतास आरशासमोर उभे राहून पेन्सिल तोंडात ठेवून किंवा कपडे सुकवण्याचा चिमटा जिभेला लावून बोलण्याचा सराव करायचे. ज्या गोष्टींवरून समाज त्यांची चेष्टा करत होता त्याच गोष्टीला त्यांनी आपला स्ट्रॉंग पॉइंट बनवण्याचे ठरवले आणि त्यावरच आपले प्रोफेशनल करिअर उभे करण्याचा निश्चय केला. त्यांनी अंकलिपीपासून ते बडबड गीतांपर्यंत आणि सुभाषितांपर्यंत रोज आरशासमोर बोलण्याचा सराव केला. जिभेखाली पेन्सिल किंवा चिमटा ठेवल्याने जीभ हलकी व्हायला आणि स्वरयंत्र सुदृढ व्हायला मदत झाली. हे करताना अनेकदा चिडचिड व्हायची, संताप व्हायचा, डोळ्यात पाणी यायची, पण त्यांना थांबायचं नव्हते. हा संघर्ष स्वतःसोबतचा होता. यात जिंकणारे किंवा हरवणारे ते स्वतःच असणार होते. चांगलं बोलायला शिकायला चांगलं ऐकावं लागतं. आदित्यने स्वतः अभ्यास केला. आदरणीय राजसाहेब ठाकरे, हभप चारुदत्त आफाळे महाराज, हभप बाबा महाराज सातारकर यांसारख्या निवडक वक्त्यांची भाषणं ते ऐकायचे. त्यांच्या बोलण्यातले कल, कौशल्य आणि पॉजेस आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचे. चांगलं ऐकल्यावर चांगलं बोलताही यायला पाहिजे म्हणून ते अनेकदा कस्टमर केअरला स्वतःहून फोन करायचे आणि त्यांच्याशी वायफळ बोलण्याचा प्रयत्न करायचे. ते संभाषण रेकॉर्ड करून ऐकायचे, त्यात काय बदल करायचे हे ठरवायचे. अशा प्रकारे त्याने स्वतःमध्ये हळूहळू बदल घडवून आणले. साधारणतः 6 महिने असा अभ्यास आणि सराव केल्यानंतर आदित्यला ठीकठाक बोलायला जमायला लागले. आता हे कौशल्य कुठेतरी विकलं गेलं पाहिजे, लोकांना दाखवलं पाहिजे हे त्यांना वाटू लागले. त्यांना इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये एक चांगला निवेदक म्हणजे अँकर हवा असतो हे क्षेत्र सापडले. त्यांनी गुगलवर वेगवेगळ्या इव्हेंट कंपन्यांशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडे अँकरिंगचा कोणताही अनुभव किंवा व्हिडिओ नव्हता. मग त्यांनी घरगुती कार्यक्रमांमध्ये किंवा फुकट कार्यक्रमांमध्ये अँकरिंग करायला सुरुवात केली. 2 मिनिटे स्टेजवर बोलण्याची परवानगी घेऊन त्याचे व्हिडिओ काढायचे आणि इव्हेंट टीमला दाखवायचे. अशा प्रकारे त्यांनी काही महिने किंवा वर्षभर फुकट अँकरिंगचे कार्यक्रम केले आणि आदित्य तुपे ते अँकर आदित्य असा त्यांचा प्रवास सुरू झाला. अँकरिंग करताना काय बोलू नये, हे काय बोलावे यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. दिलेल्या शब्दांचे राजे आणि न दिलेल्या शब्दांचे गुलाम असतात हे ब्रीदवाक्य त्यांनी आत्मसात केले.
या सगळ्यांमध्ये त्यांना एक अजून फीडबॅक आला की त्यांची शरीरयष्टी खूप सडपातळ आहे आणि स्टेजवर पाहिजे तसे इम्प्रेशन पडत नाही. तेव्हा त्यांचे वजन फक्त 45 किलो होते. त्याने ठरवले की आता आतून बदललो आहे तर बाहेरूनही स्वतःला बदलूया. त्यांनी जिम जॉईन केली, चांगला हाय प्रोटीन डाएट घेतला. कधीकधी हे पचत नसे, त्रास व्हायचा, पण त्यांना थांबायचं नव्हते. पुढच्या 3 महिन्यात त्यांनी 45 किलोवरून 66 किलोचा टप्पा गाठला आणि एक चांगले शरीर घेऊन लोकांसमोर जायला लागले. हळूहळू त्यांचे काम लोकांना दिसू लागले, सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षही. लोकांना ते आवडू लागले. कामातून काम मिळत गेली आणि 2016 पासून ते आजपर्यंत त्यांनी 1250 पेक्षा जास्त इव्हेंट्स एक प्रोफेशनल अँकर म्हणून होस्ट केले आहेत. 2015च्या आधी जे लोक त्यांची चेष्टा करत होते, आज तेच लोक त्यांच्या कामाचे कौतुक करतात, सेल्फी घेतात, त्यांच्या खांद्यावर उचलून घेतात. हे बघताना त्यांना स्वतःच्याच पाठीवर थाप द्यावीशी वाटते. जेव्हा ते कधी डिप्रेशनमध्ये असतात तेव्हा ते त्यांच्या काही निवडक इव्हेंटचे फोटो बेडरूममध्ये पाहून स्वतःला मोटिवेट करतात. कारण सेल्फ मोटिवेशन इतरांच्या मोटिवेशनपेक्षा नेहमीच महत्त्वाचे असते. कोणतेही काम निष्ठेने, जिद्दीने आणि ध्येयाने केले तर यश तुमची वाट बघत असते. हे आदित्यच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून सिद्ध होते. आजोबांचा अंत्यविधीचा प्रसंग. आजोबांचा अंत्यविधी दुपारी 2 वाजता झाला होता आणि आदित्यची इव्हेंटची कमिटमेंट संध्याकाळी 6 वाजता होती. घरातील दुःखाचे वातावरण बाजूला ठेवून ते घराच्या मागच्या दारानं भिंतीवरून उडी मारून रिक्षाने इव्हेंटला पोहोचले आणि कोणालाही कळू न देता 3 तास अँकरिंग केले. अपघातानंतरचा इव्हेंट. एकदा त्यांच्या पायाला प्लास्टर असताना डॉक्टरांनी आराम करायला सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. वॉकर घेऊन प्लास्टर पायावर असताना 3 तास नॉनस्टॉप इव्हेंट होस्ट केला आणि एकदाही पाय दुखला नाही. दात दुखण्याचा प्रसंग. सापुताऱ्यात इव्हेंट करत असताना त्यांच्या दाताची नस उघडी पडली होती. प्रसूती वेदनानंतर दात दुखणे हे सर्वात मोठे दुखणे मानले जाते. 6 तासांच्या त्या इव्हेंटमध्ये त्यांनी 8 पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्या, पण इव्हेंट सोडला नाही. आदित्यने BSc ॲग्रीचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांनी एका खतांच्या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली. सेल्स मॅनेजर म्हणून त्यांना डोर टू डोर आणि क्लायंट टू क्लायंट व्हिजिट्स कराव्या लागत असत, जिथे लोक त्यांना तुच्छतेने वागवत असत. एकदा नाशिकच्या एका एरियामध्ये ते दुपारी 5 वाजेपर्यंत सेल्स पर्सन म्हणून काम करत होते. संध्याकाळी 5 वाजता त्यांनी मित्राच्या फ्लॅटमध्ये जाऊन कपडे बदलले आणि अँकरिंगसाठी आवश्यक असलेले ब्लेझर आणि व्यवस्थित कपडे घालून एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होस्ट करत होते, तोही त्याच एरियामध्ये. 1 तासापूर्वी ज्या लोकांनी त्यांना सेल्स पर्सन म्हणून तुच्छतेने वागवले होते, त्यांना हे कळलेही नाही की हाच व्यक्ती आता एक सेलिब्रिटी म्हणून कार्यक्रम होस्ट करीत आहे. त्याने आदित्यसोबत सेल्फी घेतले, फोटो काढले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. या प्रसंगातून आदित्यला हेच सांगायचे आहे की जर तुम्ही तुमच्या ध्येयाने किंवा तुमच्या कामाची लाज बाळगली नाही, तर लोक तुम्हाला स्वीकारतात. समाज बोलणारा असतो, पण कोणताही न्यूनगंड न बाळगता तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही प्रेमाने करत राहा. यश तुमची नक्की वाट बघेल. जितनी बार निखरा हो तो दुगनी रफ्तार से निकला हूं, हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. या प्रवासात त्यांना त्यांच्या गुरूंनी आणि विशेषतः त्यांच्या टीकाकारांनी खूप मदत केली. टीका केली नसती तर त्यांच्यामध्ये ही आग लागलीच नसती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली, कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी KP द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.